नमस्कार, वंचित न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। वंचित न्यूजमध्ये आज आपण पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर या गावामध्ये आहे। गेल्या 4 दिवसाखाली आपण बातमी केली होती की कशा प्रकारे बांध फोडून शेजाऱ्यांनी त्यांचा दुसरीकडे बांध दाखवण्यात आलेला आहे। ही त्याचंच आम्ही पाठपुरावा करत असताना त्याच बातमीची आम्हाला दुसरी बाजू समजलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा आज आम्ही करत असताना सगळ्या पुराव्यानिशी आज आम्ही ही बातमी करत आहोत। तर आपल्यासोबत माने म्हणून आहेत, संतोष माने आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया की हा जो प्रकार आहे बांधाचा जो तुमचा वाद आहे ही कशामुळे आहे आणि कशासाठी तुमची झाडं तोडण्यात आलेली आहेत किंवा इतर बांध फोडण्यात काय म्हणजे सुरुवात कुठून झाली, कशापासून झाली? सुरुवात म्हणजे हे असं पाईप टाकतं रानात, मग पाईप टाकायचं, बांधायचं आणि माती वाहून जाते म्हणून पाईप टाकलायचा। घरी बाया माणसानं घरी माणूस नसतं की घरी यायचं, बाया माणसाला शिव्या द्यायच्या किंवा काठी घेऊन येणे किंवा बांधावरली झाडं तोडणे, घरी बाया माणूस असलं की त्यांना दाबून झाडं तोडणे, मग आणि घरी कोण नसलं की मग इथं येऊन बांधाला काय बी करत बसते। त्याचबरोबर त्यांचे बंधू पण आहेत, त्यांच्याशी पण आपण बोलूया की हा जो बांधाचा जो विषय आहे याच्यासाठी मोजणीसाठी तुमचं काय हरकत आहे का? आमची काय हरकत नाही मोजणीसाठी, पण त्यांनी जी वारंवार आम्ही ज्यावेळेस त्याला सांगत होतो तुझं ऊस जाऊ दे, त्यावेळेस त्यांनी भांडणं करताना सांगितलं होतं मी त्यांना की तुम्ही भांडणं करू नका, तुम्ही काय करू नका, तुमचं ऊस जाऊ द्या, ऊस गेल्यानंतर मी तुमच्या सगळ्यांना शेती मापून देतो, मी असं मी त्यांना वचन दिलं आणि तुम्ही भांडणं करू नका। सचिन माने आणि समाधान माने दोघाला, त्याच्या वडिलाला सुद्धा सांगितलं होतं, रामचंद्र माने याला त्याला सुद्धा सांगितलं होतं की बाबा तुम्ही माझ्या घरी भांडणं करू नका, कारण का तर आम्हाला जास्त व्यवसाय त्यामुळे तुम्ही भांडणाच्या नादी लागू नका बाबा, मी आज तुझ्यापेक्षा मी बांधा माझा जवळजवळ 2 फुटांना माझा चढावर बांधा आहे। मी त्यांना वारंवार सांगत असताना सुद्धा त्यांनी माझं ऐकलं नाही आणि शेवट आमच्या घरी भांडणं करायला ते आमच्या घरावर आली, प्रयत्न केला की आमची घरात बसली माणसं तरी सुद्धा त्यांनी त्याचे जावाई मुली सगळे घेऊन येऊन त्यांनी आमच्या घरच्यांना बायांना मारण्याचा प्रयत्न केला चांगला, त्यांनी जीवे मारण्याची धमकी देत होती अजून ती वरनं येऊन घरावर चढून जाऊन डॉक्टर समाधान माने यांनी तर घरावर चढून जाऊन वरनं झेण्यातनं त्याच्या घरात उतरायचा प्रयत्न केला। त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे पाईपलाईन टाकली जाते आणि बांध पोखरला जातो, हेही तुम्हाला इथं दिसत असेल। त्याचबरोबर याच बांधाला झाडं तोडलेली आहेत, हे झाडं सुद्धा तोडताना ह्या महिला होतात, त्यांना तुम्ही काय म्हणला झाडं तोडताना की बाबा तोडू नको को म्हणलं तुम्ही त्याला झाडं, मला दिलं ढकलून मग मी त्याला शिव्या दिली, माझी चूक नाही। त्याचबरोबर झाडे जी आहे ती बांधावरची होती का त्यांच्या रानातली होती? आमच्या बांधावरची। तुमच्या बांधावरची। त्याचबरोबर की आता हा जो झालेला प्रकार आहे हा एकच प्रकार नसून आता तुम्हाला म्हणजे त्यांच्या घरी सुद्धा मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला तेही आपण पाहणार आहोत। हाँ कर केसच कर माझं ते तू रे तुला कसं कळतं का खाली येते ती? ठो टेंबा ठू तू टेंबाच ठू। हा आपलं कसं मोजायचं नाही म्हणते कुत्री का, लोकांचं खाती का मग? हा बंद कर की बंद कर। तुमचं मोजायचं नाही ना आमचं काय रिकाम आहे? आबा किती वेळा सांगायचं असतं? काय किती वेळा सांगायचं? बांध फोडलं नाही म्हणाय, बांध फोडू दे मा फोडलाय का? बरोबर आहे, मग खाली नव्हतं ऐका की मग मापून घ्या मग तुमच्या लक्षात आलं का? कसं पायाचा जंपर फळायला लागला होता इथं माणसा, ती तुला नाही दिसलं? खरं सांग, बरं कराल 4 दिवस मी आत बसेल पण पुन्हा
याच ठिकाणी रात्री ह्यांना मारण्याचा पण प्रयत्न केला होता. हे कशा प्रकारे प्रयत्न केला होता? कोण घरात गडी माणूस होतं का? नव्हतं, मी एकटीच होते. कोण कोण आलं होतं मारण्यासाठी? आधी त्यांचा थोरला जावा येईन, थोरली पोरगी आलती, पुन्हा बारकी पोरगी आणि पोरगा आले बारकी पोरगी मला म्हणली तू खाली जाऊन बाण टोक करते. वरचं माणूस खाली जाईल म्हणून तिला बोलत होती, तर मला त्यानं फळी उचलली. समाधान फळी उचलली की त्या जावायनं त्याच्या त्याला खाली ढकललं. पुन्हा सासरा आला आणि ती ईट माझ्या अंगावर घेऊन आली. त्यावेळेस गडी माणसं तुमच्या घरातली कोणच नव्हती तेव्हा. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात की कशा प्रकारे शिवीगाळ आणि मारण्याचा प्रयत्न करत होता. याच्यामध्ये जर वेळ प्रसंगी त्यांनी जर स्वतःचा बचाव केला नसता तर अनर्थ हा घडला असता, परंतु सुदैवानं कोणताही अनर्थ घडलेला नाही आहे. या बाबीची गंभीर अशी दखल घेऊन पोलीस डिपार्टमेंटने हे वेळेच इथं थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वंचित न्यूजसाठी मी सचिन बाबर, धन्यवाद. तुमचं काय चालू आहे का? गाडी सांगतो मी म्हणत नाही माझा भाव नाही, मी सांगते त्याला.